Hello students, in last video we have seen physical quantities, types of the physical quantities. I repeat that. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले ते जरासं मी रिपीट करतो. फिजिकल क्वांटिटीज आपण बघितल्या. फिजिकल क्वांटिटीज किंवा फिजिकल क्वांटिटीज. ओके. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे हे जे नेचर आहे, हे जे युनिव्हर्स आहे ते पूर्ण एक्सप्रेस करायला आपल्याला काही क्वांटिटीज लागतात. त्याला आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. म्हणजे हे जे फिजिकल वर्ल्ड आहे, जे फिजिकल वर्ल्ड आहे किंवा नेचर आहे ते एक्सप्रेस करायला आपल्याला काही क्वांटिटीज लागतात. त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो, म्हणजे भौतिक राशी. आणि मग त्याचे टाइप्स ऑफ द फिजिकल क्वांटिटीज आपण बघितल्या. त्याच्यातला पहिला आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी बरोबर. दुसरा आहे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्हड कारण त्या डिराइव्ह केल्यात. आणि तिसरा आहे ज्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी युनिट किंवा क्वांटिटीज बरोबर. आपण हे त्याचे भाग बघितले. फंडामेंटल म्हणजे त्या मूलभूत आहेत, बेसिक आहेत की ज्या कुणावरतीही डिपेंड्स नाहीत. बरोबर आहे. द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स. These quantity do not depends on any other quantity. कुठल्याही क्वांटिटीवरती डिपेंड्स असतात नसतात, या डिपेंड्स असतात. These quantities are depends on fundamental quantity. फंडामेंटल क्वांटिटीज वरती ह्या क्वांटिटी काय असतात, डिराइव्हड डिपेंड्स असतात. आणि सप्लिमेंटरी मध्ये दोन भाग येतात. एक आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे आपण आता डिटेल्स मध्ये बघितलेलं आहे. फंडामेंटल ह्या मूलभूत आहेत. आणि देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटी. किती आहेत? लेंथ, मास, टाइम, 7 क्वांटिटीज आहेत. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिकल, अमाउंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. दीज आर द 7 फंडामेंटल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. आणि डिराइव्हड ज्या आहेत त्या या फंडामेंटल क्वांटिटी पासून बनलेल्या असतात. डिराइव्हड क्वांटिटी ज्या आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या एक किंवा दोन क्वांटिटी मिळून त्या क्वांटिटीज डिराइव्हड क्वांटिटीज काय असतात, बनलेले असतात. ते एकदम इझी आहे. आता आपल्याला हे जे ज्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट बघितलं. युनिट म्हणजे स्टँडर्ड रेफरन्स जो आम्ही युज करतो. स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. म्हणजे एक स्टँडर्ड आपण कम्पेअर करतो आणि त्याच्या पटीमध्ये किती आहे ते आपण लिहितो. म्हणजे हे जे काही युनिट्स लिहित असताना किंवा त्याचं सिम्बॉल लिहित असताना काही कन्व्हेन्शन्स आपल्याला वापरावे लागतात. कन्व्हेन्शन्स म्हणजे रूल. त्या रूलनुसारच युनिट लिहिलं जातं. ते आपण आता बघूया. बघा, कन्व्हेन्शन्स. कन्व्हेन्शन्स युज्ड टू राईट एसआय युनिट्स. टू राईट एसआय युनिट्स अँड सिम्बॉल. बघा, म्हणजे युनिट्स आणि सिम्बॉल. युनिट्स आणि सिम्बॉल लिहिताना काही कन्व्हेन्शन्स आपण वापरणार आहे, म्हणजे रूल्स वापरणार आहे. त्या रूल्सनच आपण काय करतो, ती युनिट्स लिहित असतो. ह्याच्या अगोदर तुम्ही ते डेफिनेटली बघितलेलं आहे. बघा, पहिलं कन्व्हेन्शन्स आहे, साइन कन्व्हेन्शन्स म्हटलं जाईल त्याला. कन्व्हेन्शन्स. फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर. फुल नेम. बघा, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर इवन गिवन आफ्टर द पर्सन. इवन इफ इट गिवन आफ्टर द पर्सन. ज्यावेळेला आम्ही एखाद्या युनिटचं फुल लिहितो, फुल नेम लिहितो, त्यावेळेला ते स्मॉल लेटरनं स्टार्ट करायचं. आम्ही जनरली इवन इफ गिवन आफ्टर द पर्सन म्हणजे एखाद्या सायंटिस्टच्या नावाने ज्यावेळेला ते युनिट लिहिलं जातं त्यावेळेला ते स्मॉल लेटरनं लिहायचं. आपण जनरली आपला इंग्लिश मधला रूल काय आहे, तर आपण कॅपिटल न सुरुवात करतो. कॅपिटल जे काय लेटर्स आहेत त्यांना सुरुवात करतो. पण युनिट्स लिहित असताना, फुल नेम लिहित असताना, युनिट्स जे फुल नेम ऑफ युनिट, युनिटचं फुल नेम लिहित असताना ते स्मॉल लेटरनं सुरुवात करायची. हा पहिला रूल आहे. ऑलवेज राईट विथ दी स्मॉल लेटर. फुल नेम ऑलवेज राईट विथ दी स्मॉल लेटर. जरी ते पर्सनच्या नावावरनं किंवा सायंटिस्टच्या नावावरनं दिलेलं असेल तरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, न्यूटन, not Newton.
असं मी लिहिलेलं नाही. कळतंय का? लिहिताना आपण कसं लिहायचं? स्मॉल मध्ये लिहायचं. न्यूटन. समजा जूल आहे, जूल लिहायचं, नॉट जूल. जूल इज ऑल्सो द नेम ऑफ द सायंटिस्ट. बरोबर. एम्पियर आहे तर आपण असंच लिहायचं स्मॉल मध्येच, नॉट एम्पियर. ओके. म्हणजे फुल नेम ऑफ युनिट, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर इवन इफ गिवन आफ्टर द पर्सन. पर्सनच्या नावावरून, सायंटिस्टच्या नावावरून जरी युनिट असेल तरी ते स्मॉल लेटर मध्ये लिहायचं, फुल युनिट लिहित असताना. ओके. हा पहिला साइन कन्व्हेन्शन आहे, सॉरी पहिलं कन्व्हेन्शन आहे किंवा पहिला रूल्स आहे. दुसरा बघा, इथे लिहितो नंबर 2, सिम्बॉल ऑफ युनिट्स शुड बी इन कॅपिटल लेटर गिवन आफ्टर द पर्सन. जर एखाद्या पर्सनच्या नावावरून युनिट दिलेला आहे त्याचं ज्यावेळेला आपण सिम्बॉल लिहितो ते मात्र कॅपिटल लेटर मध्ये पाहिजे. सिम्बॉल ऑफ युनिट गिवन आफ्टर द पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर. बघा, फॉर एक्झाम्पल कॅपिटल एन फॉर न्यूटन. बघा, हे सिम्बॉल आहे. सिम्बॉल देताना काय लिहिणार? कॅपिटल एन. म्हणजे ज्यावेळेला मी फोर्स युनिट लिहितो, फोर्स इज इक्वल टू 5 न्यूटन असं लिहित नाही आपण. फोर्स इज इक्वल टू 5 न्यूटन. ओके. कारण सिम्बॉल आहे. सिम्बॉल लिहित असताना कॅपिटल एनच लिहायचं. किंवा एन फॉर न्यूटन, कॅपिटल जे फॉर जूल. ओके. किंवा के फॉर केल्विन, के फॉर केल्विन. किंवा ए फॉर एम्पियर. ओके. ए फॉर एम्पियर करंटचं युनिट आहे ते. ओके. म्हणजे सिम्बॉल ऑफ युनिट गिवन आफ्टर द पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर. लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला एखाद्या सायंटिस्ट किंवा पर्सनच्या नावावरून सिम्बॉल लिहितो युनिटचं, त्यावेळेला ते सिम्बॉल कॅपिटल लेटर मध्ये असलं पाहिजे. आणि फुल युनिट लिहितो पर्सन आणि सायंटिस्टच्या नावावरचं, त्यावेळेला ते कसं असलं पाहिजे? स्मॉल लेटर पासून सुरुवात झाली पाहिजे. न्यूटन, स्मॉल न्यूटन, स्मॉल एन सुरुवात होते. जूल, स्मॉल जे न सुरुवात होते. केल्विन, स्मॉल के न सुरुवात होते जेव्हा फुल लिहितो त्यावेळेला. आणि फक्त सिम्बॉल लिहिणार त्यावेळेला काय लिहिणार आपण? कॅपिटल एन फॉर न्यूटन, कॅपिटल जे फॉर जूल, कॅपिटल के फॉर केल्विन, कॅपिटल ए फॉर एम्पियर. ओके. दिस इज द कन्व्हेन्शन. सेकंड कन्व्हेन्शन. थर्ड बघा, हे जे नोट्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये तयार करत जावा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन. त्यानंतर मी तुम्हाला त्याचे नोट्स व्यवस्थित देणारच आहे. तरी पण तुमचे एक शॉर्ट नोट्स म्हणून तयार असावेत जे तुम्हाला एंट्रन्स एक्झामसाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. ते व्यवस्थित तयार करा मी शिकवत असताना. तिसरं साइन कन्व्हेन्शनचं आहे, सिम्बॉल ऑफ ऑल अदर युनिट शुड बी इन स्मॉल लेटर. हे फार इम्पॉर्टंट आहे. बघा, सिम्बॉल ऑफ ऑल अदर युनिट. ऑल अदर युनिट. ऑल अदर म्हणजे कुठली? पर्सनच्या नावावरून, सायंटिस्टच्या नावावरून सोडून जे सिम्बॉल आहे. सिम्बॉल ऑफ ऑल अदर युनिट शुड बी इन स्मॉल लेटर. शुड बी इन स्मॉल लेटर. दिस इज इम्पॉर्टंट. ज्या वेळेला पर्सनच्या नावावरून लिहितो, सायंटिस्टच्या नावावरून लिहितो, ते सिम्बॉल कॅपिटल असलं पाहिजेत. आणि ज्या वेळेला ते पर्सन आणि सायंटिस्टच्या नावावरचं नाही आहे त्यावेळेला ते आपण कसं लिहिणार? सिम्बॉल स्मॉल लेटर मध्ये लिहिणार. फॉर एक्झाम्पल एम फॉर मीटर. ओके. स्मॉल एम फॉर मीटर. स्मॉल किलोग्रॅम, किलोग्रॅम. किंवा सेकंड, एस फॉर सेकंड. ओके. ही जी सिम्बॉल्स आहेत ती कशी लिहायलोय? स्मॉल लिहायलोय. हे स्मॉल आहे, हे स्मॉल आहे, हे स्मॉल आहे. म्हणजे ज्या वेळेला सायंटिस्टच्या नावावरून सिम्बॉल असतं त्यावेळेला कॅपिटल लेटर लिहायचं. आणि सायंटिस्टच्या नावावरून नाही आहे किंवा पर्सनचं नाव नाही आहे त्यावेळेला आपण ते स्मॉल लेटरनच लिहितो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एम लिहिलो 5 मीटर. ओके. किलोग्रॅम लिहिलं 10 किलोग्रॅम. ओके. सेकंड 10 सेकंड, जे काय असेल ते. म्हणजे आपण सिम्बॉल कशी लिहिली? सिम्बॉल ऑफ युनिट स्मॉल एम, स्मॉल केजी, स्मॉल एस, म्हणजे सेकंड. ओके. हा तिसरा रूल आहे. सिम्बॉल ऑफ ऑल अदर युनिट शुड बी इन अ स्मॉल लेटर. ओके. नेक्स्ट बघा, हे सिम्बॉल्स कशी लिहायची, हे युनिट्स कशी लिहायची आपण वापरायचं. ज्या ज्या वेळेला तुम्ही लिहिणार आहे त्या वेळेला तुम्ही ती सिम्बॉल्स वापरायची आणि लिहायची. नेक्स्ट,
Symbol of units are not to be expressed in plural form. Symbols are not expressed in plural form. ती प्युरल फॉर्म मध्ये आपण लिहायची नाही सिम्बॉल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, प्युरल फॉर्म मध्ये आपण सिम्बॉल ऑफ युनिट एक्सप्रेस करू शकत नाही किंवा लिहायची नाही. फॉर एक्झाम्पल 5 मीटर, नॉट मीटर्स. 5 मीटर्स असं येत नाही. किंवा न्यूटन्स. सपोज फोर्स ऑफ 7 न्यूटन, दिस इज 7 न्यूटन्स, नॉट न्यूटन्स असं येत नाही किंवा असं सुद्धा येत नाही. न्यूटन्स हे प्युरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. राईट कुठला आहे? न्यूटन. हे कुठला आहे? हे राईट आहे. सिम्बॉल ऑफ युनिट्स आर नॉट बी एक्सप्रेस्ड इन अ प्युरल फॉर्म. सिम्बॉल ऑफ युनिट्स आर नॉट बी एक्सप्रेस्ड इन अ प्युरल फॉर्म. ओके. नेक्स्ट रूल बघा. फुल स्टॉप अँड एनी पंक्च्युएशन मार्क म्हणजे कामा जे काय असेल ते. फुल स्टॉप अँड एनी अदर पंक्च्युएशन मार्क शुड नॉट बी रिटर्न आफ्टर द सिम्बॉल. आपण फुल स्टॉप द्यायचा नाही किंवा कॉमा द्यायचा नाही सिम्बॉल नंतर. म्हणजे फॉर एक्झाम्पल किलोग्रॅम हे बरोबर आहे. नॉट लाईक दिस. किलोग्रॅम डॉट. किंवा नॉट लाईक दिस. किलोग्रॅम नंतर कॉमा. हे असलं लिहायचं नाही. समजा मीटर लिहिला, तिथं विशेष म्हटला 5 मीटर. ओके. 10 सेंटीमीटर. इथं फुल स्टॉप द्यायचं नाही किंवा कॉमा द्यायचा नाही. ओके. फुल स्टॉप अँड एनी अदर पंक्च्युएशन मार्क should not be written after the symbol. Full stop and any other punctuation mark should not be written after the symbol. Okay. Next rule बघा. Use of combination of units and symbols should be avoided. बघा. Next, use of combination of units and symbol. बघा. Use of combination of unit and symbol should be avoid. हे अवॉइड केलं पाहिजे. बघा. यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल. फॉर एक्झाम्पल एनर्जीचं युनिट मी लिहितो किंवा वर्क लिहूया. तुम्हाला वर्क ही फिजिकल क्वांटिटी माहित आहे. कार्य म्हणजे काय? फोर्स किंवा बल इंटू विस्थापन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे मी कार्य लिहिलंय. वर्क म्हणजे कार्य, फोर्स म्हणजे बल आणि हे डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. युनिट लिहितो बघा मी. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. यस. Therefore, work is equal to Newton. Work is equal to force unit Newton and displacement unit meter. Okay. Actually, वर्कचं युनिट आहे न्यूटन आणि मीटर. हे मला लिहायचं आहे. बरोबर. आता हे लिहित असताना असं आपण लिहायचं. हे बरोबर आहे पण आपण असं लिहू शकत नाही. युनिट न्यूटन किंवा हे स्मॉल मध्ये लिहितो आपण. तसं पण लिहायचं नाही. न्यूटन मीटर हे रॉंग आहे. दिस इज रॉंग. ओके. म्हणजे यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स इज अवॉइडेड. मी येत असताना हेच बरोबर आहे. न्यूटन मीटर. समजा एखाद्याचं युनिट असं आहे जूल किलोग्रॅम. हे सुद्धा चुकीचं आहे. लिहिता असेल तर सिम्बॉल लिहायचं जूल पर किलोग्रॅम. जे काय असेल तर त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट. म्हणजे एकदा फुल युनिट लिहायचं आणि नंतर फक्त त्याचं सिम्बॉल लिहायचं असं करायचं नाही. तर कॉम्बिनेशन जे आहे ते एकच लिहायचं. सिम्बॉल तर सिम्बॉल, युनिट तर युनिट, फुल युनिट तर फुल युनिट असं लिहायचं. म्हणजे यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स शुड बी अवॉइडेड. ज्यावेळेला आपण कॉम्बिनेशनचं युनिट आणि सिम्बॉल लिहितो ते 100% अवॉइड केलं पाहिजे. ओके. नेक्स्ट रूल आहे परफिक्स शुड बी रिटन बिफोर द सिम्बॉल. Perfix should be written before symbol of unit. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल परफिक्स आपण वापरतो फिजिक्स मध्ये. काही स्मॉल क्वांटिटीज आहेत, काही एकदम लार्ज क्वांटिटीज आहेत. म्हणजे आपण 10चा घातांक लिहित असतो सिंपल करायसाठी किंवा सिंपल जायसाठी. उदाहरण द्यायचं झालं तर
पृथ्वीची रेडियस 6400 किलोमीटर आहे. 6400 किलोमीटर, बरोबर. ते जर आपण ऍटमची रेडियस घेतली म्हणजे न्यूक्लियसची, तर जवळपास 10⁻14 मीटर. किती फरक आहे बघा. ही लार्ज आहे, पृथ्वीची रेडियस कितीतरी लार्ज आहे पटीनं, आणि ऍटमची किंवा न्यूक्लियसची जी रेडियस आहे ती कितीतरी लहान आहे, एकदम स्मॉल आहे. मग आपण हे 10च्या घातांकामध्ये लिहितो. हे सुद्धा आपण लिहू शकतो 10च्या घातांकामध्ये, म्हणजे 10चा पॉवर ऑफ 10 लिहू शकतो. हे जे परफिक्स आहे ते आपण सिम्बॉलच्या अगोदर शक्यतो वापरायचं. ज्यावेळेला लार्ज क्वांटिटी आहे, स्मॉल क्वांटिटीज आहे, त्यावेळेला ते वापरायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, 10 मिलीसेकंड आहे, 10 मिलीसेकंड, बरोबर आहे. याचा अर्थ लिहित असताना 10⁻³ सेकंड, हे बरोबर आहे. असं लिहायचं, म्हणजे असं न लिहिता आपण असं लिहू शकतो, म्हणजे ते इझीच आहे. समजा 10 नॅनो सेकंड आहे किंवा 5 नॅनो सेकंड आहे, नॅनो सेकंड आहे. आता नॅनो सेकंड आहे तर आपण काय लिहिणार, 5 × 10⁻⁹ सेकंड, बरोबर आहे. म्हणजे परफिक्स सिम्बॉल शुड बी यूज बिफोर द सिम्बॉल. परफिक्स जे आहे ते सिम्बॉलच्या अगोदर आपण लिहिलं तर ते लिहायला आपल्याला सोपंच आहे. हेच सांगायचं झालं तर असं येईल, 6.4 × 10⁻³ किलोमीटर रेडियस ऑफ द अर्थ. समजलं का. मग किंवा आपण इलेक्ट्रॉनचा चार्ज आपण लिहित आहे 1.6 × 10⁻⁹ कुलम. कुलम इज द युनिट ऑफ द चार्ज. दिस इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे. मग मी लिहिताना 10च्या घातांमध्ये लिहिलंय, म्हणजे सिम्बॉलच्या अगोदर परफिक्स जर वापरलं तर ते लिहायला सोपं जाईल. म्हणजे परफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. म्हणजे ही जी काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत ती युनिट लिहित असताना आपण वापरायला पाहिजेत. एकदम इझी आहेत, आणि जनरली हे तुम्ही 8वी 9वी 10वीला ज्यावेळेला सायन्स शिकत होता त्यावेळेला ते युनिट लिहित असताना हे रूल्स तुम्ही वापरलेलं आहे. तरी हे युनिट्स अँड कन्व्हेन्शन युज्ड टू राईट द युनिट्स अँड सिम्बॉल्स हे तुम्हाला माहित असले पाहिजेत विथ एक्झाम्पल. म्हणजे लिहित असताना आपल्याला ते व्यवस्थित युनिट्स आणि सिम्बॉल्स लिहिता येतील. ठीक आहे. ह्याच्या पुढचा भाग फार इम्पॉर्टन्स आहे. काही मेजरमेंट्स मधले टाइम मेजरमेंट, मास मेजरमेंट आहे, लार्ज डिस्टन्स मेजरमेंट आहे, आणि डायमेन्शनल अनालिसिस आहे. तो आपण जो काही पार्ट असेल तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तुम्ही स्टडी तुमची व्यवस्थित चालू ठेवा. तुम्हाला पीडीएफ नोट्स मी लवकरच उपलब्ध करून तुम्हाला देणार आहे. थँक्यू.